वेलकम फ्रेंड्स. 11th बायोलॉजी पहिला चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड, त्यातले सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण आज घेणार आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. तर सर्वात पहिले आपण पाहू की लिव्हिंग बिईंग म्हणजे नक्की काय काय असतं. लिव्हिंग बिईंग्स आर सेल्फ रेप्लिकेटिंग, इव्हॉल्विंग अँड सेल्फ रेग्युलेटिंग इंटरॅक्टिव्ह सिस्टीम्स कॅपेबल ऑफ रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलाय. तर पहिली गोष्ट सेल्फ रेप्लिकेटिंग पाहिजे, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन व्हायला पाहिजे. इव्हॉल्विंग, एखादी खुर्ची असेल तिच्यामध्ये 10,000 वर्षांमध्ये काही फरक पडणार नाही, पण जर एखादी लिव्हिंग बिईंग आहे तर 10,000 वर्षात त्याच्या जेवढ्या काही पिढ्या होतील त्या प्रत्येक पिढीमध्ये थोडेफार अपडेशन्स, इव्हॉल्युशन्स हे आपल्याला दिसेल. नेक्स्ट आहे सेल्फ रेग्युलेटिंग. म्हणजे काय की त्यांना स्वतःमध्ये कंट्रोल करता यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपली बॉडी आहे, आपण श्वास घेतो, डायजेशन होतं, आपलं ब्रेन काम करतो, या सगळ्या गोष्टी आहे या कशा होतात, सेल्फ रेग्युलेटिंग आहे. इंटरॅक्टिव्ह म्हणजे आसपासच्या किंवा आतल्या स्टिम्युलस सोबत त्याचं इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, रिस्पॉन्स यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला भूक लागते, हा इंटरनल स्टिम्युलस आहे, आपण त्याला रिस्पॉन्स काय देतो, आपण अन्न खातो. यावरून कॉलेजमध्ये प्रश्न विचारला जातो, व्हॉट आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ किंवा व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग बिईंग्स. आता या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचं एक सोपी पद्धत म्हणजे नेमोनिक. अ लिव्हिंग सेल ईट्स, डायजेस्ट, ग्रोज, रिस्पॉन्ड्स अँड रिप्रोड्युसेस. उदाहरणार्थ हा बघा एक लिव्हिंग सेल, हा खाल्लं की काय होणार, अन्नाचं डायजेशन होणार, त्यानंतर हा सेल जो आहे तो ग्रो होणार, तसंच तो आसपासच्या वातावरणाला रिस्पॉन्स देणार आणि शेवटी रिप्रोडक्शन करणार. सगळ्यात पहिले सेल्युलर ऑर्गनायझेशन. ऑल लिव्हिंग बिईंग्स आर मेड अप ऑफ सेल. पुढे आपण सेल हे 5वा चॅप्टर पाहणार आहोत, त्याच्यात हे डिटेलमध्ये सेल थेअरी येईल, त्यातले हे काही पॉईंट्स आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ॲटलिस्ट एक तरी सेल त्यांच्यामध्ये पाहिजे. म्हणजे बॅक्टेरिया असतात ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, आपण आहोत प्लांट्स आहेत ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, पण सेल्स आपल्यामध्ये आहेत. सेल काय आहे, सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता सेलला युनिट ऑफ लाईफ का म्हणायचं, कारण सेलपेक्षा कमी असं कुठलं स्ट्रक्चर नाही की जे इंडिपेंडंटली इतर कोणावरही अवलंबून न राहता जगू शकतं. उदाहरणार्थ पहिले आपण आपल्या बॉडीचं एक्झाम्पल घेऊ. आपल्या बॉडीमध्ये हार्ट आहे, पण हार्ट बॉडीच्या बाहेर काम करू शकेल का, नाही. आपल्या बॉडीमध्ये किडनी आहे, पण किडनी बॉडीच्या बाहेर काम करू शकते का, नाही. तो ब्रेन स्वतः बॉडीच्या बाहेर काम करू शकतो का, नाही. पण हे सगळे एकसाथ आपल्या बॉडीमध्ये असतील तेव्हा आपली बॉडी काम करू शकते. मग तसंच सेलचं आहे, सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, न्यूक्लियस असेल, DNA असेल, RNA असेल, हे सगळे स्वतः एकटे काहीही काम करू शकत नाहीत. पण जेव्हा ते सेलच्या स्वरूपात एकत्र असतात तेव्हा ते ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ परफॉर्म करू शकतात. दॅट्स वाय सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. देअरफॉर सेल्युलर ऑर्गनायझेशन इज डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ फॉर्म. आता बघा NCERT मध्ये इथे शब्द वापरलेला आहे फॉर्म, कारण मृत्यूनंतर सुद्धा काही वेळ किंवा बराच वेळ आपल्या शरीरातले सेल्स हे जसेच्या तसे दिसू शकतात, राहू शकतात, म्हणून ते डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ फॉर्म म्हटलं आहे. पुढचं आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे ॲनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे बिल्डिंग अप ऑफ न्यू मॉलिक्युल्स. उदाहरणार्थ आपल्या बॉडीमध्ये बोन मॅरो आहे, त्याच्यामध्ये रेड ब्लड सेल्स तयार होतात आणि लोखंडापासून हिमोग्लोबिन तयार केला जातो. कॅटाबॉलिझम मीन्स ब्रेकिंग डाऊन ऑफ मॉलिक्यूल. तर उदाहरणार्थ आपण पचन करतो, डायजेशन होतं, त्यावेळेला जेवढेही कार्बोहायड्रेट्स आपण खाऊ ते तोडून त्यांच्यामधून ग्लुकोज काढला जातो. जेवढेही प्रोटीन्स आपण खाऊ ते तोडून त्यांच्यातले अमायनो ॲसिड्स हे तुकडे वेगळे काढले जातात. इंजेशन म्हणजे आपण जे अन्न खातो, डायजेशन म्हणजे ब्रेकिंग डाऊन फूड मॉलिक्युल्स. पुढे आपण ह्युमन न्यूट्रिशन चॅप्टरमध्ये याची डिटेल डेफिनेशन सगळं डिटेल पाहणार आहोत. इजेशन मीन्स रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फूड. एक्सक्रिशन मीन्स रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक प्रोडक्ट्स. म्हणजे आपण जे युरिन म्हणतो, बऱ्याच जणांना वाटतं की युरिन म्हणजे एक्सक्रिशन आहे, युरिन म्हणजे इजेशन आहे, दोघांमध्ये फरक नाही. असं नाही आहे, फरक आहे. इजेशन म्हणजे जे फूड ते पूर्णपणे पचलेलंच नाही आहे असं जे अन्न शरीराच्या बाहेर निघून जाईल त्याला म्हणणार आपण इजेशन. आणि जे फूड पचून रक्तामध्ये आलं, रक्तामधून पूर्ण शरीरभर फिरलं आणि शरीरातून त्याने कचरा वगैरे गोळा केला, त्या कचऱ्याला शरीराच्या बाहेर फेकायचं आहे, त्याला आपण म्हणणार एक्सक्रिशन. म्हणजे युरिन पासिंग. इजेशन आणि एक्सक्रिशन या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगवेगळ्या आहेत. मग एक प्रश्न विचारला जातो की एखादं टेस्ट ट्यूब तुम्ही घेतलं म्हणजेच इन विट्रो, आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही एखादी मेटाबॉलिक रिॲक्शन करून दाखवली तर तिला लिव्हिंग बिईंग म्हणायचं का. तर तिथे उत्तर असं येतं की ती रिॲक्शन जी आहे ती लिव्हिंग रिॲक्शन आहे, पण
ते लिव्हिंग बीइंग नाही, ते लिव्हिंग थिंग नाही. ती स्वतः जिवंत आहे असं आपण म्हणू शकत नाही. पुढे आहे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय? ग्रोथ मीन इन्क्रीज इन मास. लिव्हिंग बिईंग्समध्ये जी ग्रोथ होते ती इंट्रिन्सिक म्हटलेली आहे, म्हणजे फ्रॉम इनसाइड आउटवर्ड्स अशी ग्रोथ होते. म्हणजे काय की तुमचा हात आहे उदाहरणार्थ, तर तुम्ही लहान मुलांचे हात पाहिलेले असतात, ते खूप छोटे छोटे असतात. तुमचा हात तुम्हाला बऱ्यापैकी मोठा दिसतोय. मग असं तरी झालं ना की याच्यावरती बाहेरून काहीतरी कॅल्शियम लागलं, बाहेरून नवीन हात उगवला, असं झालेलं नाही आहे. याच्या आतच कॅल्शियम गोळा होत गेलं, याच्या आतले मसल्सच लांब लांब होत गेले, याच्या आतल्या नसा लांब लांब होत गेल्या, मोठ्या होत गेल्या, आणि तसा तुमचा हात जो आहे तो मोठा झालेला आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं की ग्रोथ अँड रिप्रोडक्शन दे आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, म्हणजे बऱ्यापैकी वेगळ्या गोष्टी होतात. म्हणजे कसं, एखादा प्लांट आहे, प्लांट तुम्ही लावलं, नंतर ते मोठं झालं, नंतर त्याला फुलं आले, इथपर्यंत काय होतंय, त्याची फक्त ग्रोथ 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 एवढंच होतं आहे. त्या फुलावरती अँड्रोशियम गायनोशियम येईल, त्याच्यात पोलन ग्रेन, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी हे बनतील, मग पुढे फर्टिलायझेशन होईल, तेव्हा ते रिप्रोडक्शन होईल. म्हणजे ग्रोथ हा वेगळा भाग पडतो, रिप्रोडक्शन हा वेगळा भाग येतो. पण जेव्हा आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विषयी बोलणार तर ग्रोथ आणि रिप्रोडक्शन जवळजवळ सारखेच असतात, कारण त्यांच्यामध्ये ग्रोथ व्हायला खूप काही स्कोप नाहीच आहे. एक बॅक्टेरिया होऊन होऊन किती मोठा होणार, तो थोडासा मोठा होतो, लगेच 1:2 होतात, ते दोघं थोडेसे मोठे होतात, लगेच 2:4 होतात. हायर प्लांट्समध्ये काय होतं, ग्रोथ इज इनडेफिनिट. म्हणजे काय की तुम्ही एखादं झाड लावलं तर ते झाड किती मोठं होईल हे आपण व्यवस्थित सांगू शकत नाही. ॲनिमल्समध्ये ती ग्रोथ ही फायनाईट असते, एका विशिष्ट वयापर्यंत आले की मग ॲनिमल्सची ग्रोथ थांबून जाते. डेव्हलपमेंट मीन्स चेंजेस इन फिजिकल, मेंटल, सेक्शुअल ॲबिलिटीज. आता तुम्ही आणि लहान बाळ यांच्यात काही फरक आहे का? लहान मुलामध्ये पण ब्रेन आहे, तुमच्यामध्ये पण ब्रेन आहे, पण लहान मुलाचे मेंटल ॲबिलिटीज या काही विशेष प्रकारे विकसित झालेल्या नसतात. तुमच्या मेंटल ॲबिलिटीज खूप डेव्हलप झालेल्या आहेत. देअर इज अ डिफरन्स इन फिजिकल, मेंटल अँड सेक्शुअल ॲबिलिटीज. तसंच वय वाढतं, एजिंग, दॅट इज अ रेट्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. ती पण डेव्हलपमेंट आहे, पण ती कशी आहे, रिव्हर्समध्ये आहे. म्हणजे तरुण असतात तेव्हा तुमचे शरीर मजबूत होत जातं, पण वय वाढत जातं तसं काय होईल, मग दात पडायला लागतील, हाडं कमकुवत होतील. सो इट इज कॉल्ड एज निगेटिव्ह डेव्हलपमेंट, रेट्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. आणि सगळ्यात शेवटी येते ती म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हणजे काय, सेसेशन ऑफ लाईफ फंक्शन. जे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ आपण पाहतो आहे ते थांबतील. कॉन्शियसनेस म्हणजे काय, ॲबिलिटी टू परसिव्ह स्टिम्युलाय अँड टू रिस्पॉन्ड टू डेम. एनी चेंज इन सराउंडिंग इज कॉल्ड स्टिम्युलस. मग आपल्याला काय कळतं, आपल्या आसपास एखादा कुत्रा गेला ते आपल्याला कळेल, बाहेर एखादा आवाज येत असेल तो सुद्धा तुम्हाला कळेल, तहान, भूक, हे सगळे इंटरनल स्टिम्युलाय आहेत आणि या स्टिम्युलायला आपण रिस्पॉन्ड करतो. साधं मच्छर मारताना सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही उभे असाल, तुमचं लक्ष असेल, तेव्हा मच्छरसुद्धा आणखीन अलर्ट होऊन जातात आणि पटकन आपल्या हातात येत नाही. आपण शांतपणे बसलो, लाईट बंद केली की भरपूर जास्त मच्छर आपल्या अंगावर येऊन बसतात. कॉन्शियसनेस इज डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिईंग्स. तर बिईंग अर्थ असा आहे की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस असणार, आणि जोपर्यंत कॉन्शियसनेस आहे तोपर्यंतच जीव आहे असं आपण म्हणतो. म्हणून जे पेशंट कोमामध्ये गेलेले असतात, जे ब्रेन डेड पेशंट्स असतात, त्यांना आपण प्रॅक्टिकली डेड असंच मानतो, भले त्यांचं हृदय काम करत असेल. रिप्रोडक्शन मीन्स प्रोडक्शन ऑफ अ सिमिलर प्रोजनी, ऑफस्प्रिंग, बेबी, पिल्लू. इट मे बी व्हेजिटेटिव्ह, म्हणजे एखादा झाडाचा तुकडा तुम्ही घेतला, तो तुकडा जमिनीत लावला, त्या तुकड्यापासून नवीन पूर्णपणे झाड उगतं, त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इट मे बी असेक्स्युअल, किंगडम प्लांटेमध्ये तुम्हाला हा भाग मी डिटेल सांगणार आहे. आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्याच्यात मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. उदाहरणार्थ प्लांट्समध्ये मेल गॅमेट आहे पोलन ग्रेन, फिमेल गॅमेट आहे ओव्हरीमधला एग सेल. त्या दोघांचा वापर करून जे होईल त्याला आपण म्हणणार सेक्स्युअल रिप्रोडक्शन. आता इथे एक घोळ आहे की सम ऑर्गॅनिझम्स आर इनफर्टाईल, म्हणजे की काही दोष नाहीये पण त्यांना मूलबाळ होत नाही. सम ऑर्गॅनिझम्स आर स्टराईल, म्हणजे काही असे ऑर्गॅनिझम्स असतात की ते कधीही रिप्रोडक्शन करू शकत नाही. उदाहरणार्थ म्यूल म्हणजे मेल डॉंकी, फिमेल हॉर्स यांचं पिल्लू. हिन्नी म्हणजे फिमेल डॉंकी, मेल हॉर्स यांचं पिल्लू. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे फिमेल वर्कर बी. मधमाशीच्या पोळ्यामध्ये एक राणी माशी असते, भरपूर साऱ्या फिमेल वर्कर बीज असतात, त्या फक्त मेहनतीचे कामं करतात. फुलांपासून मध गोळा करून आणतील, पोळं बांधून देतील, हे सगळी कामं ते करू शकतात, पण त्या कधी अंडे देऊ शकत नाहीत. त्यामुळे काय आहे की रिप्रोडक्शन इज नॉट अन ऑल इन्क्लुझिंग डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सोप्या भाषेत सांगायचं तर रिप्रोडक्शन हे कंपल्सरी मानलेलं नाही. मला अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजलेल्या असतील. तरीही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, भाषा सोपी वाटली किंवा आणखीन काय काय चांगलं वाटलं ते सुद्धा नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप खूप थँक्यू.